तर एकंदरीत काय की सगळीकडे आता हा पाण्याचा प्रवाह जो आहे इथपर्यंत अगदी काल पाणी होतं, हा पाणीसुद्धा इथेही कमी झालेलं आपल्याला दिसून येतो आहे एकंदरीत. एकदा पुन्हा वरती जाऊयात आपण. काल ज्या काही आपल्या 3 ते 4 पायऱ्यावर पाणी आलं होतं आणि ते पात्र पाणी कमी झालेलं आपल्याला दिसून येतो आहे. आणि दुतोंड्या मारुतीचा जो काही तोही भाग आपण चेक करूया. आज महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा सण उत्सव आणि त्या उत्सवानिमित्त महाराष्ट्रातले जे काही भाविक म्हणता येतील आणि त्यातल्या कपालेश्वर महादेव मंदिराच्या इथे तर अगदी आज मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आपल्याला दिसून येते. गेली का? तर हे कपालेश्वर महादेव मंदिर आणि 2 ते 3 दिवसापूर्वी जे पाण्याचा प्रवाह होता ते प्रवाह आणि आज भाविकांचा प्रवाह